राज्यसभेचं बिगुल वाजलं आहे. राज्यातून राज्यसभेवर 7 खासदार निवडून जाणार आहेत. पैकी 6 महायुतीचे तर 1 महाआघाडीकडून निवडून जाईल. यात महाआघाडीत रोज नवीन समीकरणं समोर येत आहेत. सुरुवातीला शरद पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून, सेनेकडून प्रियंका चतुर्वेदी अशी नावं चर्चेत होती. मात्र सुरुवातीला यात शांत असणाऱ्या काँग्रेसनं आपला हुकमी एक्का आता बाहेर काढलाय, ज्यामुळे महाविकास आघाडीत चुरस निर्माण झालीय. नक्की कोण आहे तो हुकमी एक्का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये इतके दिवस सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचा महाविकास आघाडीच्या वाटणीला येणाऱ्या जागेवर दावा होता. पण आता यात काँग्रेसने देखील उडी घेत बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे ही निवडणूक कधी चुरशीची तर होणार आहेच, पण रात्र थोडी सोंगे या म्हणीनुसार पुढील 3 ते 4 दिवस मोठ्या राजकीय धावपळीचे असणार आहेत. त्यावर आपण आता सविस्तर बोलूयात. खरं तर या निवडणुकीत अचानकपणे थोरात यांचं नाव पुढे आलंय. यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांनी नुकतीच मातोश्रीवाट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी थोरात यांच्या नावावर चर्चा झाली. वयामुळे शरद पवार निवडणुकीत बाहेर राहतील असा राजकीय अंदाज काँग्रेसने बांधला होता. त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा काही दिवसांपूर्वीपर्यंत जोरात सुरू होती. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष सत्तेत जाणार हे स्पष्ट झालं होतं. शरद पवार यांना निवडून दिल्यास आणि पुढे विलिनीकरणाचा विषय मार्गी लागल्यास काँग्रेसच्या हाती काहीही लागणार नाही असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये होता. त्यामुळे सपकाळ यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच आपला देखील राज्यसभेसाठी उमेदवार असावा अशी चर्चा काँग्रेसमध्ये पुढे आलेली, ज्यातून बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढे आलं. स्वतः बाळासाहेब थोरात यांनी मात्र माध्यमांशी बोलताना मला याबद्दल काहीच माहिती नाही, ही माहिती मला माध्यमांकडूनच समजते असं सांगितलं. मात्र हायकमांड जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांच्यासोबतच ठाकरे सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय. पण विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे अनेक समीकरणं बदलली आहेत. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केल्यास रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या 7 जागांपैकी 6 जागा या महायुतीला मिळणार आहेत. त्यामध्ये भाजपला 4, एकनाथ शिंदे यांच्या वाटेला 1, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला 1 जागा येणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला येत असलेल्या एका जागेसाठी 3 पक्षात चुरस आहे. थोरात यांचे सर्वच पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. विखे परिवार सोडल्यास त्यांच्यावर इतर कोणी टीका देखील करत नाही. हा बाळासाहेब थोरात यांचा प्लस पॉइंट आहे असे म्हणता येईल. आता बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. बाळासाहेब थोरात यांनी सन 1985 झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली, ज्यात ते अपक्ष म्हणून निवडून देखील आले. अपक्ष असले तरी मूळचे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने पुढे ते काँग्रेससोबत गेले. त्यानंतरच्या सलग 7 विधानसभा निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर लढवल्या आणि त्या जिंकल्या देखील. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत न जाता थोरात यांनी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. एखाद दुसरा अपवाद सोडला तर ते कायम मंत्रिपदावर देखील राहिले. त्यांच्या निष्ठेचा मान राखत अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या सदस्यपदी ते आजही आहेत. खरं तर बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे कम्युनिस्ट होते, पण नंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व मान्य करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं. 1978 ते आमदार म्हणून निवडून सुद्धा आले, पण त्यांनी 1980 ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. नेमके त्याच वेळी बाळासाहेब थोरात यांनी राजकारणात जम बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. 2014 देशात मोदी लाट होती. त्या लाटेत अनेक मातब्बर नेत्यांचे गट उद्ध्वस्त झाले, पण बारामती पाठोपाठ संगमनेरचा किल्ला अभेद्य राहिला. म्हणजेच 1985 ते 2014 या 39 वर्षांच्या कालावधीत त्यांनी संगमनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यासोबतच त्यांनी महसूल, कृषी अशी महत्त्वाची खाती देखील मंत्री म्हणून सांभाळली आहेत. सन 2024ला अनपेक्षितपणे बाळासाहेब थोरात यांना शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी विधानसभेला पराभूत केलं. तब्बल 5,500 मतांनी अमोल खताळ यांनी बाळासाहेब यांचा पराभव केला होता. या पराभवामुळे महाराष्ट्रात अनेकांना धक्का बसला होता, कारण थोरात पराभूत होऊ शकतात ही शक्यता जनतेला मान्य नव्हती. पण बाळासाहेब थोरात यांनी हा पराभव मान्य केला होता. त्यानंतर झालेली साखर कारखाना आणि नगर परिषद निवडणूक जिंकत विधानसभेचा पराभव हा अपवाद असल्याचं त्यांनी सिद्ध केलं. पण नगर परिषद निवडणुकीत त्यांनी
काँग्रेस पक्ष हद्दपार केल्याची टीका त्यांच्यावर झाली. कारण आमदार तांबे यांच्याबरोबर त्यांनी संगमनेर सेवा समिती स्थापन करत ते निवडणूक लढवली होती. यावेळी थोरात यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. समविचारी पक्षांना एकत्र घेत महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळेल. आम्हाला अनेकांना सामावून घ्यायचं असल्याने चिन्ह वाढले की प्रश्न तयार होतात. त्यामुळे एकच चिन्ह घेऊन लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्हाला यश मिळवायचं आहे, त्यामुळे समविचारी लोकांना आम्ही एकत्र केलं आहे. काही निर्णय त्यासाठी आम्हाला घ्यावे लागतात. काँग्रेस हा एक विचार आहे आणि तो आमच्या मनात आजही कायम आहे, अशी भूमिका थोरात यांनी त्यावेळी मांडली होती. 4 दशकांहून अधिक काळ सातत्याने विजय मिळवणाऱ्या नेत्याचा झालेला पराभव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे आता त्यांचे पुनर्वसन करण्याची संधी म्हणून राज्यसभा उमेदवारीकडे पाहिलं जाते. थोरात यांना संधी दिल्यास काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश जाईल. तसेच अनुभवी नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचा पक्षाचा हेतू देखील स्पष्ट होईल, असे मत काँग्रेसच्या पक्षांतर्गत व्यक्त केलं जाते. खरं तर विधानसभेची जागा ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ठेवणी जाणार असल्यामुळे ठाकरे गट राज्यसभेसाठी उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे थोरात आणि पवार या दोनच नावांची चर्चा महाविकास आघाडीत सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे पवार देखील लवकरच आपली भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. तर काँग्रेसनं विधिमंडळात काँग्रेसच्या आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. त्यामध्ये राज्यसभेची निवडणूक लढवायची की नाही याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. त्यामुळे शरद पवार मागील पानावरून पुढे जातायत की थोरात यंदा विधानसभा हुकली असल्यामुळे दिल्लीत मन रमवण्याचा प्रयत्न करतायत, या 2 प्रश्नांची उत्तरं पुढील 2 ते 3 दिवसात मिळणार आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.